सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. श्रोते हो, अत्यंत लाडक्या आणि परमप्रिय भक्तासाठी म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनासाठी भगवान श्रीकृष्णाने जे आपले ब्रह्मांडव्यापी स्वरूप प्रकट केले, तो शांत आणि अद्भुत या दोन रसांनी भारलेला 11वा अध्याय मी आता विस्ताराने उलगडणार आहे. आपण या विश्वरूप दर्शनाकडे चित्त एकाग्र करून अवधान द्यावे अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा म्हणून औचित्यपणे जणू प्रकट झाला आहे. या अद्भुत रसाच्या पंक्तीला इतरही महत्त्वाचे शृंगारादी रस जे मोठ्या प्रेमाने आले आहेत त्यांचाही यथोचित सन्मान झाला आहे. अहो, तुम्हाला हे ठाऊक आहे ना की लग्नात जसे वधूवरांच्या आनंददायी मिलन प्रसंगी इतर वऱ्हाडी लोकांचा वस्त्र, अलंकार, लुगडी देऊन, योग्य ते अहेर देऊन सत्कार केला जातो, त्यांचा मान राखला जातो, त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत या दोन रसांच्या मिलन प्रसंगी या मराठी भाषेच्या सुखासनावर इतर सर्व रस स्थानापन्न झाले आहेत. या रसांनी स्वतःला या अप्रतिम शोभयात्रेत अक्षरशः मिरवून घेतले आहे. ज्याप्रमाणे श्री विष्णू आणि शंभू महादेव एकमेकांना गाढ आलिंगन द्यायला उत्सुक व्हावेत, त्याप्रमाणे या 11व्या अध्यायात शांत आणि अद्भुत हे दोन रस एकमेकांसमोर प्रेमाने उभे ठाकले आहेत. श्रोते हो, आपल्या प्रेमळ अशा दृष्टीची ओंजळ करून या रसांचे आपण सेवन करावे, किंवा मी असे म्हणेन की अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य या दोन प्रकाशबिंबांची आकाशात एकत्र भेट घडावी, तशी शांत आणि अद्भुत या दोन रसांची भेट या अध्यायात घडलेली आहे. गंगा आणि यमुनेचा संगम प्रयाग क्षेत्री व्हावा, त्याप्रमाणे अनेक रसांचा, विशेषतः शांत आणि अद्भुत या दोन रसांचा संगम झाल्यामुळे सर्वच भाषांचे प्रयाग क्षेत्र इथे प्रकट झालेले आहे. म्हणून की काय, परंतु विश्वातले सर्व अक्षर भाविक लोक या पवित्र संगमावर स्नान करीत आहेत. गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर सरस्वती नदी गुप्तपणे येऊन मिसळून जावी, त्याप्रमाणे भगवंत मुखातून प्रकट झालेली गीता या अक्षर प्रयाग क्षेत्री मिसळून गेलेली आहे. श्रोते हो, हा अपूर्व त्रिवेणी संगम तुम्हाला आणि मला सुद्धा अगदी सहजगत्या प्राप्त झाला आहे. आपण सर्वजण इथे सुस्नात होऊया. ज्ञानदेव श्रोत्यांशी संवाद साधताना आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथांविषयी भरभरून बोलू लागले. ते म्हणू लागले की माझे सद्गुरू अंतःकरणाने एवढे उदार आहेत की केवळ श्रवण माध्यमातून या अक्षर प्रयाग क्षेत्री आपण प्रवेश करू शकू, एवढा हा अध्यात्म मार्ग त्यांनी सुलभ करून ठेवला आहे. माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ म्हणजे जणू धर्माचे अवकाश. आजपर्यंत गीतेवर अनेक पंडित कवींनी संस्कृतमधून मधुर भाष्य केले, परंतु या संस्कृत भाषेतल्या निसरड्या दरडी खणून काढण्याचे महत्त्वाचे कार्य माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंनी केले. मराठी भाषेचे सुंदर घाट गीता संबोधिनी या आपल्या मराठी भाषेतल्या अप्रतिम गीता भाषातून निर्माण केले. त्यामुळे या अक्षर प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमावर कुणाही भक्त भागवताला अत्यंत श्रद्धेने स्नान करणे सोपे झाले. श्रोते हो, हा स्नानानंद आपण लुटावा, या प्रयाग माधवाचे गीता माध्यमातून प्रकट झालेले भव्य असे विश्वरूप पाहावे, प्रापंचिक वृत्तीला तिलांजली द्यावी आणि जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या संपवाव्यात असे मला वाटते. माझे हृदय भारले मनोगत आता आटोपते घेतो, परंतु एकच सांगतो की या अध्यायात सर्व रस, विशेषतः शांत आणि अद्भुत रस प्रकट झालेले आहेत. ते असे काही समृद्ध झालेले आहेत की जणू काही अक्षर विश्वाला श्रवण सौख्याचे राज्य लाभले आहे. या अध्यायात शांत आणि अद्भुत रसांबरोबर
इतर सर्वच रसांना यथोचित मान सन्मान लाभलेला आहे. जणू काही कैवल्य आनंदच इथे स्पष्टपणे दृश्य रूपात वावरू लागला आहे. असा हा विश्वरूप दर्शन घडवणारा 11वा अध्याय म्हणजे जणू भगवंताचे आनंददायी विश्रांती स्थान. परंतु भक्तश्रेष्ठ अर्जुन असा भाग्यवान, दैववंतांचा जणू सम्राट की जो या स्थळी उपस्थित आहे. श्रोते हो, केवळ अर्जुनालाच कशाला भाग्यवान समजायचे. माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या असीम कृपेने हा गीतार्थ मराठी भाषेतून या ठिकाणी प्रकट झाला आहे. त्यामुळे गीतेला चांगला काळ लाभला आहे. आता कोणालाही या गीतार्थाचा सुकाळ झाला आहे. म्हणून श्रोते हो, मी तुम्हाला विनवणी करतो आहे की तुम्ही सर्व सज्जन सहृदयी संतांनी या गीतार्थाकडे लक्ष केंद्रित करावे, अवधान द्यावे. तुम्हा संत सज्जनांच्या सभेत एवढ्या सलगीच्या प्रेममयी भाषेत जवळकीच्या नात्याने बोलणे वास्तविक धार्ष्ट्याचे आहे, याची कल्पना श्रोते हो मला निश्चितपणे आहे. परंतु मी तुमचे बडबड करणारे लेकरू आहे असे माना आणि माझा प्रेमपूर्वक स्वीकार करा, अशी विनंती करतो. आपण पिंजऱ्यातल्या पोपटाला बोलायला शिकवतो आणि तो पोपट शिकवल्याप्रमाणे बोलू लागतो, तेव्हा आपणच समाधानाने मान डोलावतो. किंवा आई आपल्या लहानग्या लेकराकडून एखादे कृत्य करवून घेते आणि लेकराने केलेल्या कामाने ती जशी समाधान पावते ना, त्याप्रमाणे मी जे जे काही गीता भाष्य करतो आहे ते तुम्हीच तर मला शिकवलेले आहे. हे मराठी भाषेचे अमृत रोपटे तुम्हीच तर लावले आहे. मग गुरुतुल्य श्रोते हो, तुम्ही तुमच्या अवधानाचे सिंचन या अमृत रोपट्यावर करा आणि ते तुमच्या स्नेहाळ नजरेत सहजगत्या वाढू दे. तुम्ही तुमचे हे शाश्वत अवधानामृत या रोपट्यावर शिंपडलेत ना, तर ते फळाफुलांनी अक्षरशः बहरून येईल. विश्वव्यापी अर्थाने फळे रसरसून येतील आणि तुमच्या प्रेमस्वरूप सहज धर्माने या शाश्वत अक्षरविश्वात गीतार्थाची समृद्धी होईल. ज्ञानदेवांचे हे मधुर बोलणे ऐकून सर्व संत सज्जन संतुष्ट झाले. सर्व श्रोते ज्ञानदेवांना म्हणू लागले, ज्ञानोबा, तुझे हे अमृत भारले गोड बोलणे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आता तू आम्हाला अर्जुन भगवंताला काय विचारता झाला तेवढे सांग, म्हणजे आमच्या जीवाला आनंद होईल. तेव्हा निवृत्तीनाथांचे परमशिष्य असलेले ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणाले, श्रोते हो, कुरुक्षेत्रावर कृष्णार्जुनांचा शाश्वत संवाद जो घडला तो मी मंदबुद्धी काय हो सांगणार. त्याचे वर्णन मी कसे काय करणार. वास्तविक पाहता हे श्रीकृष्णार्जुन संवादाचे भाष्य माझ्याकडून प्राकृतात तुम्हीच तर वदवून घेत आहात. श्रोते हो, तुम्हाला हे ठाऊक आहे की प्रभू रामचंद्राने रानावनातला पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकेच्या दशमुखी रावणाचा पराभव करविला. वास्तविक धनुर्धर अर्जुन एकटा होता, परंतु त्याच्याकडून 11 अक्षौहिणी कौरव सेनेवर विजय मिळवला. म्हणून तुम्हाला एकच सत्य सांगतो की तुमच्यासारखे समर्थ पुरुष माझ्यासारख्या अज्ञानी माणसाकडून जे गीताभाष्य वदवून घेत आहेत, तसे या विश्वात अन्य कुणाकडूनही घडणे केवळ अशक्य आहे. श्रोते हो, मी तुम्हाला आता श्रीकृष्ण मुखातून जी विश्ववंद्य गीता प्रकट झाली तिचा शास्त्रशुद्ध अर्थ प्राकृतातून सांगतो. आपण तो कृपावंत होऊन ऐकावा अशी विनंती करतो. श्रोते हो, गीता अपूर्व आहे, कारण ती भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गंगेच्या ओघासारखी बाहेर पडली आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या भगवंताने कुरुक्षेत्रावर आपल्या लाडक्या भ्रमचित्त भक्तासाठी ही गीता हेतुपूर्वक सांगितली आहे. अशा या गीता ग्रंथाचे मी काय वर्णन करणार. साक्षात भगवान श्रीकृष्ण जो या गीता चिंतनात अखंड दंग आहे, तो वास्तविक ज्ञान पातळीवर गोंधळून गेलेला आहे. प्रत्यक्ष शंभू महादेवाच्या आकलना पलीकडील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान भगवंताने गीतेमधून
अर्जुनासाठी प्रकट केले. त्या गीतेला मी अत्यंत श्रद्धेने फक्त नमस्कार करतो. आपण ध्यानपूर्वक आता भक्तश्रेष्ठ अर्जुन श्रीकृष्णाला काय म्हणाला, त्याने विश्वरूप दर्शनाची इच्छा कशी प्रकट केली ते आता पाहू. अर्जुन मनाशीच बोलू लागला की संपूर्ण ब्रह्मांडात भगवंताचे रूप आणि स्वरूप दाटून आहे आणि हा जो इंद्रियातीत अनुभव आहे तो प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवता येईल का? माझ्यावर भगवंत कृपा खरोखरच होईल का? भगवंताने व्यापलेले हे विश्व, त्याच्या असंख्य विभूती पहाव्यात अशी मनी इच्छा दाटून आलेली आहे. विश्वरूप दर्शनाची मला तहान लागलेली आहे. परंतु भगवंताला माझी ही इच्छा सांगायची कशी हे सांगणे मला मोठे संकट वाटते. भगवंताचे हे परम रहस्य प्रत्यक्ष अनुभवावे वाटते, परंतु हे कुठल्या शब्दांनी व्यक्त करायचे? आतापर्यंत भगवंताच्या कुठल्याही भक्ताने ही विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त केली नाही, तर मग मी तरी ही इच्छा कशी प्रकट करू हेच कळेनासे झाले आहे. माझी भगवंताबरोबर कितीही मैत्रीपूर्ण सलगी असली, त्याच्या अंतःकरणात जरी मला स्थान असले, तरी मी काही त्याच्या माते इतका जवळचा नाही. जन्मदात्या मातेनेही भगवंताला हे गूढ रहस्य प्रत्यक्ष दाखवासे विचारण्याचे धाडस केले नाही. मी भगवंताची कितीही सेवा केलेली असली तरी त्याचा वाहक जो पक्षीराज गरुड, त्या गरुडा एवढी सेवा माझ्या हातून घडलेली नाही. त्याने सुद्धा देवापाशी विश्वरूप दर्शनाचा हट्ट कधी धरला नाही. मी काही सनकादिकांपेक्षा अधिक जवळचा आहे का? परंतु त्यांनी सुद्धा ही धिटाई केलेली नाही. गोकुळातले सर्व गोपाळ जे आहेत, त्या भगवंताच्या अत्यंत प्रिय अशा सवंगड्याहून मी भगवंताला कधीतरी अधिक प्रिय असेन का? गोकुळातल्या आपल्या सवंगड्यांबरोबर खेळताना आपण त्यांच्यासारखेच लहानगे आहोत असे दाखवत भगवंताने त्यांच्यावर भूल टाकली. अंबरीश राजासाठी भगवंताने गर्भवासाचे कष्ट सुद्धा सहन केले. परंतु या सर्वांपासून आपले विश्वरूपाचे रहस्य भगवंताने दडवून ठेवले. त्याने कुणालाच विश्वरूपाचे रहस्य कधी उलगडून दाखवले नाही. इतकी ही गुह्य गोष्ट, भगवंताच्या अंतरीचे मर्म असे हे गूढ विश्वभारले रहस्य मला दाखव हे मी कसे म्हणू? आणि हे विश्वरूप दर्शन मला दे असे मी भगवंताला जर सांगितले नाही, तर ते मला घडणार कसे? भगवंताचे हे अपूर्व विश्वरूप पाहणे हेच माझ्या आयुष्याचे आनंद निधान. ते पाहिल्याशिवाय मी सुखी होणार नाही. त्यामुळे हे विश्वरूप मी प्रत्यक्ष अनुभवले नाही तर मला सुखाने जगणे अशक्यच होईल. म्हणून अतिशय मृदू स्वरात हळूच विचारून पाहूया. आणि भगवंताला माझ्याविषयी प्रेम असेल तर तो या भव्य विश्वरूपाचे निश्चित दर्शन देईल. अर्जुनाच्या मनात अशी विचारांची आंदोलने उमटू लागली आणि एका दृढ निश्चयाने त्याने मनाशी ठरवले की भगवंताला विनंतीही करायचीच. भक्तश्रेष्ठ अर्जुन स्वतःशीच म्हणू लागला की भगवंताला असे काही भक्तिभारले आशयगर्भ प्रश्न आपण विचारूया की 1-2 उत्तरातूनच भगवंत संपूर्ण विश्वरूप रहस्य सहजपणे उलगडे. श्रोते हो, आपल्या प्राणप्रिय वासराला पाहिल्या क्षणी गाय झपकन उठते आणि आपली आचळे वासराच्या मुखात मोठ्या प्रेमाने घालते, तेव्हा पाना फुटल्याशिवाय कधीतरी राहील काय? भगवान श्रीकृष्ण तर पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर त्यांच्या हाका कानावर आल्या क्षणी रानावनात सुद्धा रक्षणासाठी धावतो, तर भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे प्रेम भारले आर्जवी विश्वरूपाचे प्रश्न तो कधीतरी व्यर्थ जाऊ देईल काय? श्रोते हो, भगवंत हा मूर्तिमंत स्नेहाचा अवतार आहे. त्यात भगवंताचे अर्जुनावर विलक्षण प्रेम आहे. त्याला अर्जुन प्रेमाची अक्षरशः भूल पडली आहे. त्यामुळे हा जो योग जोडून आला आहे त्यात दुजेपण कधीतरी शिल्लक राहील काय? ते तसे राहिले तर तेच कदाचित अद्भुत ठरेल. त्यामुळे अर्जुनाने
विश्वरूप दर्शनासंबंधी उत्सुकता प्रकट केल्या क्षणी भगवंत सहजपणे विश्वरूप धारण करेल. श्रोते हो, तोच पहिला प्रसंग आता लक्षपूर्वक ऐका. श्री गणेशाय नमः. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताचिया घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि येरा ही रसा पाती करा जाहला मानू. अहो वधूवरांची मिळणी जैशी वराडिया ही लुगडी लेणी. तैसे देशीयेच्या सुखासनी मिरविले रस. परिशांताद्भुत बरवे जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अंसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैसी. तेवी एक वेळा रसी केला एथ. मीनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणून सुस्नात होत जग आघवे एथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघमूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. एथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिघता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठ्या शब्द सोपाने. रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे. म्हणून भलतेने एथ सद्भावे नाहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. ये तुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव जेथ सासिन्नले आथी रसभाव. जे श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्य येथ. तो हा 11वा अध्याय जो देवाचा आपणपे विसवता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो जे एथही पावला. एथ अर्जुनची काय म्हणो पातला. आजी आवडतयाही सुकाळू जाहला. जे गीतार्थू हा आला मराठीये. याची लागी माझे विनविले ऐकिजे. तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. तेवींची तुम्हा संतांची ये सभे. ऐसी सलगी कीर करून लभे. परिमानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. अहो पुंसा आपणची पढविजे. मग पढे तरी माथा तुकिजे. का करविलेनी चोजे न रिझे बाळकामाय. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणून अवधारिजो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुलो फुलेल. नानार्थ फळ भारे फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुरवाड जगा. या बोला संत रिझले म्हणती तोषलोगा भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्णार्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे परिसांगवा तुम्ही.
अहोरानींचिया पाले खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षौहिणीय करा, न जिणेची काई, म्हणून समर्थ जे जे करी, ते न होन ये चराचरी, तुम्ही संततया परी, बोलवा माते, आता बोलीच तसे ऐका, हा गीता भावनिका, जो वैकुंठ नायका, मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता, जिये ग्रंथी, तेथींचे गौरव कैसे वानावे, जे शंभूचिये मती नागवे, ते आता नमस्कारिजे जीवे भावे, हेच भले. मग ऐका तो किरीटी, घालून विश्वरूपी दिठी, पाहिली कैसी गोठी, करिता जाहला, हे सर्वही सर्वेश्वरू, ऐसा प्रतीतिगत जो पती करू, तो बाहेरी होवा गोचरू, लोचनासी, हे जीवा आतुली चाड, परिदेवासी सांगता साकड, काजे विश्वरूप गूढ, कैसे निपुसावे, म्हणे मागा कवणी कही, जे पढियंतेने पुसले नाही, सहसा कैसे काई, सांगा म्हणो, मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परितेही हा प्रसंगू, बिहाली पुसो, माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाचिया येतुली, परी तोही हे बोली, करीचिना, मी काय सनकादिकांहूनी जवळा, परितयाही नागवेची हा चाळा, मी आवडेन काय प्रेमळा, गोकुळींची ऐसा, तया तेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परिविश्वरूप हे राहविले, न दावीच कवणा, हा ठायवरी गुज, याचिये अंतरींचे हे निज, केवी उराउरी मज, पुसोये पा, आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विणे, सुख नो हेची परिजिणे, तेही विपाये, म्हणून आता पुसो अळूमाळसे, मग करू देवा आवडे तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे, पार्थु बोलो, परी तेच ऐसे निभावे, जे एकादो उत्तरांसवे, दावी विश्वरूप आघवे, झाडा देऊनी, अहो वासरू देखील याची साठी, धेनु खडबडोनी मोहे उठी, मग स्तना मुखाचिये भेटी, काय पान्हा धरे, पाहा पा तया पांडवाचे नावे, जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुने जव पुसावे, तमसाही लकाई, तो सहजेंची स्नेहाचे अवतरण, आणि येरु स्नेहा घातले आहे माजवण, ऐसिये मिळवणी वेगळेपण, उरे हेची बहु, म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा, तोची पहिला प्रसंगू ऐसा, ऐकिजे तरी